गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। इको गाडीच्या धडकेत दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। सुरगाणाकडून उंबरठाणकडे भरधाव वेगाने जाणारी इको गाडी क्रमांक MH15 JAM 4498 हिने स्प्लेंडर दुचाकी क्रमांक GJ 30E137 हिच्यावरील दुचाकी स्वार कादिर अकील नाईकवाडे वय वर्ष 28 राहणार जामून माथा यांच्या उपचारादरम्यान नाशिक येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। याबाबत कादिरचा भाऊ समीर याने फिर्यादी दिली असून शनिवार दिनांक 19 जुलै रोजी कादिर हा उंबरठाण येथून रात्री 9 वाजेच्या सुमारास दुचाकीने घरी येत असताना उंबरवाडा खोकरी येथे उंबरठाणकडे जाणाऱ्या इको गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी खड्ड्यात जाऊन पडली। अज्ञात वाहन चालक इको गाडी जागेवरच सोडून पसार झालाय। या अपघातात कादिरच्या उजव्या पायाचे मांडीचे हाड व नळीचे हाड तसेच दोन्ही हातांना व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। सुरगाणा ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नाशिक आळगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आलं असता 23 जुलै रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। त्याच्या पश्चात आई, पत्नी, 2 महिन्यांचा मुलगा यांचा समावेश आहे। याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चालकाचा तसेच पुढील तपास करीत आहे। एस मराठी न्यूज साठी रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।